विंटर स्पेशल मेथीचे लाडू बनवूयात. खूप इझी, टेस्टी आणि थोडेसे कडू आहेत. सो ह्यासाठी लागणार आहे खूप सारे काजू, बदाम, धनाकली, उडीद डाळचं पीठ, डिंक, सुंठ पावडर आणि खोबरं, सुकं खोबरं, गूळ आणि तूप. सो सगळ्यात आधी तर मी दोन्ही गॅसवरती दोन्ही साईडला कढया ठेवून घेतल्या. एकामध्ये सगळे बदाम आणि दुसऱ्या साईडला सुकं खोबरं किसलेलं टाकलं. बदाम आणि काजू एकदम ड्राय रोस्ट करून घ्यायचे. थोडेसे थंड झाल्याच्या नंतर ग्राइंड करायचे. ओबडधोबडच थोडेसे करायचे आणि एका मोठ्या पातेल्यात ठेवायचे. धनाकळी सुद्धा थोडीशी रोस्ट करून ग्राइंड करून एका पातेल्यात काढायची. त्यानंतर सुकं खोबरं सुद्धा रोस्ट करून ग्राइंड करून एका त्याच पातेल्यात काढून घ्यायचं. मग दोन्ही कढयात खूप सारं तूप मेल्ट करून एकाकडे जवळपास 1 किलो उडीद डाळचं पीठ दुसऱ्याकडे जवळपास 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून ह्या दोघांचा रंग चेंज होईपर्यंत ह्यांना भुनायचं आहे. त्यानंतर डिंकाची पावडर करून ती थोडी थोडी करून तुपामध्ये टाकलेली आहे. तर हे दोन्ही पीठ एकदम डन झालेत. हे आपल्याला कसं कळेल तर गव्हाचं पीठ एकदम चपातीसारखं कलर झाला पाहिजे आणि उडीद डाळचा पीठचा कलर एकदम चपातीचं पीठ मळल्यासारखं झाला पाहिजे. हे सगळं झाल्याच्या नंतर ड्राय इंग्रेडियंट्समध्ये टाकायचं आहे सुंठ पावडर. सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यात उडीद डाळचं भाजलेलं पीठ टाकायचं आणि गव्हाचं भाजलेलं पीठ टाकून मिक्स करायचं. हे झाल्याच्या नंतर मेल्टेड गूळ टाकायचा. हा जवळपास 1 ते 1.5 किलो मेल्टेड गूळ आहे. सगळं काही मिक्स करून झाल्याच्या नंतर गरम गरमच वळायचे आहेत, कारण एकदा थंड झाल्याच्या नंतर ते वळले नाही जाणार. आणि हो, हे लाडू मी नाही बनवलेत, माझ्या मम्मीने आणि आमच्या शेजारच्या काकांनी बनवलेले आहेत. ही त्यांची स्पेशालिटी आहे. थंडीमध्ये हे लाडू खाल्ल्याने अंगात उष्णता आणि ताकद दोन्ही पण येते, म्हणून थंडीमध्ये हे लाडू बनवतात. तुम्हीही ट्राय करा आणि मला हे कमेंट करून सांगा कसे झाले आहेत.